आता आम्ही आपल्याला काही चित्तचक्षू चमत्कारिक दृश्य दाखवणार आहोत। मांजरसुंबा घाटामध्ये डिझेलच्या टँकरचा स्फोट झाल्यानंतर काय परिस्थिती होती त्याची ही दृश्य आहे। बीडच्या मांजरसुंबा घाटामध्ये हा डिझेलचा टँकर अचानक फुटला। ही आग 2 तास भडकलेली होती। आगीचे लोळ इतके उंचावर होते की दूरवरून तिथल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यावं। ही दुर्घटना धुळे सोलापूर महामार्गावर झाली, त्यामुळे तिथली महामार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आणि ती आग आटोक्यात आणल्यानंतरही बराच काळ विस्कळीतच राहिली। डिझेल टँकरला लागलेली आग ही केवळ एका ठिकाणी लागली नव्हती, तर आग लागल्यानंतर हा टँकर दूरवर तसाच पुढे गेल्यानं सांडलेलं डिझेल हे एका रेषेमध्ये पेटत गेलेलंही आपण दुसऱ्या दृश्यामध्ये पाहतो आहोत। सदरचा अपघात जे कंटेनरने पाठीमागून त्यांना या डिझेल टँकरला जी धडक दिली होती, त्यामध्ये तो टँकर धडकेमुळे घसरून रस्त्यावरती आडवा पडला आणि त्यातून डिझेल बाहेर पडून त्याच्यामधून त्याला ती आग लागलेली घर्षणामुळे। प्रवास बीड पोलिसांकडनं मी हे आवाहन करू इच्छितो की जी वाहनं जी थांबलेली आहेत त्यांनी ओव्हरटेक करू नये। एकेरी पद्धतीने आम्ही ज्या पद्धतीने वाहनं काढतो त्या पद्धतीने तिने आपला प्रवास करावा, जेणेकरून रस्त्यावरती इतर अपघात पण होणार नाहीत आणि वाहतुकीचा अडथळा निर्माण होणार नाही।